आप भी उठा दिखो. मोठा आहे तिला. तिला आणखी 1.5 महिना बाकी आहे, पण आमच्या 1.5 महिन्याच्या आधी सगळं नियोजन ठरलेलं असतं. एवढी असेल हो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. ही गाडी आमची लकला खालायली, कारण रस्ता आमचा एकदम खराब आहे. लावा ताकद. हे आमचा आमच्या अभिभय आलेले आहेत परभणीहून, आपण सॉरी पुण्याहून आल्यामुळे जरा आम्ही जायला गणपती बघाय. गणपतीला आणखी 1.5 महिना बाकी आहे का? हो. 1.5 महिना बाकी, पण आमच्या आधीपासून तयारी चालू असते ना, त्याच्यामुळे आम्ही आज गणपती बघायला जायला. अध्यक्ष बालाजी हजार म्हणलं टेन्शन नाही मंडळाला. संपला विषय. ते राहू द्या, पुढचं पुढे बघू घेऊ आपण. पण आता सजायला गणपती बघाय, गणपती पसंत करायचा आम्हाला, बघायचंय कसं काय नाही सगळं तुम्हाला दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग काय आपली कशी बी अशी तशी खालून वरून मागून पुढून कसली बी टाकून द्यायला ब्लॉग मी, त्याचा काही विषयच नाही. तर अशाच प्रकारे या दोघांचं थोडं बोलणं चालू होतं. बोलणं बंद केलेलं आहे. आता निघलात आम्ही. काय मग रस्ता लय भारी आहे, तुम्हाला दाखवतो सगळं. पण आता निवांत मध्ये बसलो म्हणून काय दाखवणं झालं. मला लागलाय चष्मा. तुम्ही म्हणता ऍक्शन मारायला लावल्या का, पण बघा ब्लू फ्रेम मध्ये दिसते का याच्यावर चमकतो. ट्रिपल एक काय व्हायचं आम्हाला आता फुलटेच करतो. बस आता जिप्सीच मारतो इथे. जिप्सी नाही रे, ड्रिपच मारतो. हा ड्रिप मारायची आता याला. गाडीत पर पाहिजे म्हणायला लगेच काय ते 2.5 कोटीची गाडी डिपेंडर. लगेच गाडी पाडायची खाली. संपला विषय, आता काही विषयच नाही. कॉपीराइट पडते पण तरी काही विषय नाही. तिला बोल करतोय म्हणलं. बोले तो मास्टर में मास्टर बोले तो चल बोल. 2 शब्द नाही. आम्ही आता लोह्यात आलात म्हण. आम्ही आता लोह्यात आला. आता इथून तुम्हाला आम्ही गणपती दाखवतात. इकडं कसे भेटतात गणपती, कसे नाही. इकडे सगळीकडे हे तुम्हाला दाखवतो. स्टाईल नाही बाबा इधर. इकडे साईडला सगळे गणपती दिसत आहेत का तुम्हाला? आता बॅक कॅमेरा ठेवा लागेल तुम्हाला दाखवतो. आता just 2 शब्द बोलते. 1 कोटी का बजट है देखो हिस्सा. वाले ने घर बेच दिया एक बार. लाइक करो, फॉलो करो. पहले हाँ, आप देखते और बाद में. आता इथं आलेले आहेत, आम्ही तुम्हाला दाखवतो सगळे. गणपतीचं काम वगैरे सगळं चालू आहे. इकडे साईडला मागल्या साईडला जर इकडं हे आहे गोदाम आहे. अब हम इधर देखते 20-25 दिन के बाद आके बुक करके जाते बाबा आप. म्हणजे आम्ही गणपती बघतात कोणकोणते आलेत, कोणत्या रूपातले गणपती. मग आवडले की आम्ही हे कोण टाकतो. इकडे बघा गणपती कसे होते. बाले ने घर बेच डाला. इथं लाव साईडला गाडी. देखो आप कैसा एक्शन मारता इधर. अध्यक्ष बोल के गाड़ी इधर लगा, बोलता आप साइड को. गाडी बघा किती सुंदर केली आम्ही. आता येता चिखलानं सगळी. पाऊस चालू होता, आलेले आहेत आम्ही. तुम्हाला दाखवतो सगळे एक 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 हे का कसं आहे आबी. इकडे गोदाम आहे सगळं. इकडे गणपती बाप्पा सगळीकडे बघायला देवी सगळीकडे बनवतो. तर बघतात आम्ही नंबर एक या मूर्ती वगैरे कोणती घ्यायची का बघत राहतो मी शेवटपर्यंत. असा नाही रे. अरे मोठमोठे गणपती तिथं. बाला जेसीबी का जी इंतजाम करो. बाला अध्यक्ष बाला घाट जेसीबी लावा है अभी. एवढा गणपती उचलेल का आपल्याला? मस्त काम वगैरे चालू आहे मूर्त्यांचे. इस बार क्रेन लाना पड़ेगा आप लोगों को. जास्त फिरवायचं म्हणा इकडे, कारण सगळे लोक तोंडाकडेच बघा इथे. यांना वाटायला जस का काहीच करायला की काहीच नाही. याला कुठं माहिती की ब्लॉग काढायला म्हणून तरी बघत राहतो. लय भारी भारी येतो इकडे, नादच करायचा नाही. ती नवीन मूर्ती आली आपली सापावर. सापावरची मूर्ती आहे. खाली साप नाग आहे मोठा.
यावर्षी लई नवीन मूर्ती आहे ना. हे बघा गोदाम झाली तुम्हाला. बघा अभ्या नवीन मूर्ती आल्या तुला म्हणलं का नाही. ही मूर्ती म्हणून आलोय मी अभ्या सिंहासन काढायची. ही अशी मूर्ती मला पाहिजे होती. लई मोठी मूर्ती. इथं उभा टाक बरं अभ्या एक मिनिट. चिंतामणी उभा टाक ना बाबा उभा टाक. लय मोठी मूर्ती आहे ही. ते चिंचपोकळीच्या चिंतामणी ही इकडे साईडला त्या रूपातली मूर्ती आहे ती. ही मूर्ती घ्यायचा विचार चालू आहे माझा पण बघूत. तिच्या मागून सिंहासन वगैरे काढून लावता येते सगळं करता येते ह्या मूर्तीला. हो हो मंडळ जर मोठं असलं असतं ना 30 गेला आपण कचकली नसती. कोणती ही पब्लिक जास्त असली असते जास्त. बाबा त्या मूर्तीजवळ उभा टाक बरं जाऊन. पब्लिकला दाखवू दे ना ही मूर्ती घ्यायची म्हणून लागला आब्या. ती बघ केवढं जाईल ती मूर्ती बघ केवढी मोठी आहे. आता याच्यामध्ये दिसणार नाही तेवढी लांब. ही राईट आहे बघा आपल्याला. अबे एवढी नाही मूर्ती ही ही बरोबर मूर्ती आहे. ही इकडे पलीकडे आपल्याला ही घ्यायची मूर्ती. गेल्या वर्षी मी तुला काय म्हणतो होतो तीच मूर्ती बघितली होती का नाही अशी. गेल्या 2 वर्षाखाली बघितली होती उचलू नको जाऊ दे. ही मूर्ती. आप बी उठा दिखाऊ कशी उचलली होती एकल्याला भांडण लागली होती आपली. आब्याला कच खाऊन उचलून आला मूर्ती. उचलली होती का नाही थोडी एकल्याला उचलली सिंहासन ते भारी भारी आहे. चला बाहेर चला. इकडे लय बकरे हो. बघा देवाच्या हातात वायर ठुलाय बाप काय मायला कसं केलं. अबे इकडं हे गेल्या वर्षीची मूर्ती दिसायला ते. हे बघा आणि गणपतीला आणखी 1.5 महिना बाकी आहे, पण आमच्या 1.5 महिन्याच्या आधी सगळं नियोजन ठरलेलं असतं. एवढी असेल कोणती गेल्या वर्षी आम्ही आणलेली एवढी असेल एवढी. अबे, मी केवढं दिसायलो व्हिडिओ हो एवढेच होते आवे. अबे उचलं झाली ती 50 माणसं लई इथं. हा योग ही मूर्ती आवडली बघा आपल्याला. इथं बघ कशी मूर्ती दिसायली भारी. भारी मूर्ती भारी. अशा मूर्त्या घ्यायच्या. इथंच आपली मूर्ती इथं. मोठ्या आम्ही आता गणपती सगळे बघितलेले आहेत. आमचा हे कार्यकर्ता म्हणायला अध्यक्ष का उपाध्यक्ष बरं उपाध्यक्ष. हा हे म्हणायले तर अध्यक्ष बाला आता डायरेक्ट अभि अध्यक्ष गणपती बुकच करून जाऊ म्हणायला. मी म्हणलं आणखी थांब थोडं समोर बघूत आणखी मग बघू बुक करायचंय का नाही. हे बाबा त्या रेडीच होता. हे म्हणायला मी जाऊन हार आणतो नारळ आणतो लगेच बुक करून टाकू. आणखी थांब थोडं आणखी टाइम गेलेला नाही म्हणलं. चेहरा रिव्हील करीत नव्हतो आम्ही. हा चेहरा ना दाखवायचा गणपती जाताच लगेच करायचं असेल सगळं. इकडे काहीतरी कार्यक्रम दिसायला इथे जेवायचा कार्यक्रम दिसायला आब्या जायचं का. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अब चलो जेव अब नाश्ता करके जाएगी. इकडे बघा मागे दिसला का मंडप काय ते कार्यक्रम आहे जेवायचा वेळेचा. आता ती गणपती अबे ती मध्ये लय भारी होणार आहे कसं माहितीये का. ते सिंहासनाच्या खाली बघितलास का ते 2 गरुड आहेत अशी उभं टाकलेली. ते जर समजा आपण स्टेजवर अलग असे लावले तर कसलं भारी दिसणार. त्या गणपतीला लय वेगवेगळं भारी आहे. त्याला तुझ्या पट्ट्यात घे ना कितीपर्यंत बोलूच ना पहिले इकडे बघू दे ना गणपतीचं. त्याला बघितलेलं आम्ही आता सध्या लोह्यामध्ये आहेत. लोह्यामध्ये आता ते गणपती बघितले आणखी दुसऱ्या स्पॉटला जायचा विचार चालू आहे तिकडे बघू. कारण इकडे भरपूर होते गणपती. नाही रे भाई ह्या बारीस तसा घोळ करायचा नाही. त्या बारीस 9लाच निघायचं गांगखेड मधून. तिथे लवकर आला गांगखेड मध्ये दत्त मंदिरला थांबूत आपण टेम्पो संध्याकाळपर्यंत 7 पर्यंत तिथे टेम्पो थांबूत. मग उशिरा नाही जरा भाई इकडून. यावर्षी गणपती मंडपामध्ये आपल्या राईट 7 वाजता पोचला पाहिजे. 8ला लई झालं. 8ला 7ला 5 वाजता गणपती आपल्या गलीत आला पाहिजे. 2 घंट्यामध्ये पुन्हा ते सगळे म्हणजे मिरवणूक वगैरे सगळं करायची. बरं ते राहिला बाकीचा विषय तुम्हाला आता बाकी सगळं सांगतो नंतर दाखवतो मी. फक्त ब्लॉग बघत राहा.
आहे ना 20 नाही दाखवायला 100 तर द्या. इथले फेमस आहेत का लोह्यातले समोसे? दाखव ना भाऊला पण येडे आहे. दाखवते गेला मी. भाऊ हसला म्हणजे इशेच म्हटलं. हे रील स्टार. बस संपला इशू. चला घ्या पटापटा. कसा आहे वाघ? हा इशे आहे का? इकडे एक दुसरा आहे वाघ. आबे इकडे बघ. त्या बघ. तशा दिल्या करू नको ना मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। टाइम पुन्हा पुन्हा बघा मला फोन लावू नका गणपती काय खेळते ना काय अवघड आहे बापू राहायचं. आजच्या आज गणपती बुक करायचा म्हणाले पण म्हणलं थांबा थोडं आणखी बघूत गणपती आपण. अरे ढकल बाबा. ढकलं ना बाबा हे. अरे लय मोठी मूर्ती आहे ही. एवढी मोठी काय पाहिजे आपल्याला? 8-9 भर पाहिजे. 8-9 फुटाच्या मूर्त्या कुठे भाऊ? चिंतामणी एक का भाऊ आमच्या आबीला व्हायली गरमी कारण तिथं समोसे खाल्लेत पुन्हा आणखी भाऊन जाऊन खिचडी खाल्ली. गरमी व्हायली आता इथून निघला का आम्ही? लय गरमी व्हायली निघतात आम्ही आता. बाय. बघितला असेल तर बघा ब्लॉग. परत ठेवतो मी. बाय.